प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1 6658 मिलिंद नार्वेकर. प्रश्न क्रमांक 6658. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे. माझे 4 त्याला उपप्रश्न आहेत की तपासणी जी आपण त्यांची केलेली आहे त्याच्यात काय आढळून आलं आहे का. तसंच हॉस्पिटलला ते ओला कचरा किंवा ह्या सगळ्या गोष्टी जे करत नाही त्यासाठी त्यांनी नोटीस दिलेली आहे का, आणि त्यांच्याकडनं हॉस्पिटलकडनं काही खुलासे आलेत का, व आपले जे निर्देश आहेत त्याची ते लोक नीट अंमलबजावणी करतात की नाही ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याकडे आली आहे का. सभापती महोदय, माझ्याकडे जी माहिती आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये तपासणी केलेली आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झाल्यास आम्ही 3ही रुग्णालयांना 30/9/2025, 20/10/2025 व BYL नायर चॅरिटेबल कॉलेज यांच्या रुग्णालयाला तक्रार प्राप्त होण्याच्या आधीच स्वतःहून सो मोटो 7 ऑगस्ट 2025ला आम्ही निर्देश दिलेले आहेत. या संदर्भामध्ये कशा प्रकारे कारवाई करायची, कसं सेग्रिगेशन करायचं आहे याच्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत. आता KM हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल आणि कूपर हॉस्पिटल याचा प्रामुख्याने आपण जो उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये जे सेग्रिगेशन आहे ते व्यवस्थित होत आहे KM हॉस्पिटलमध्ये. त्याचबरोबर ते कलेक्ट होतं आहे आणि त्यांच्याकडे जे ETP आणि STP असायला हवं ते ETP आणि STPची मी सो मोठो त्याची पण माहिती घेतली, कारण शेवटी ही फ्युचरची गरज आहे. तर तिथे जागेचा प्रश्न आहे, त्याच्यावर ते काम करत आहेत. त्यांनी इथे MCGM याला रिसर्च करण्यासाठी, त्याचा सर्वे करण्यासाठी काम दिलेलं आहे. तसेच नायर हॉस्पिटलमध्ये सुद्धा 301 KLDचा एक प्रस्तावित आहे STP आणि अजून 1000चा अधिकचा त्यांना लागणार आहे. कूपर हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी STP ETP आहेत, पण ते सगळे डिफंक्ट आहेत, जुन्या टेक्नॉलॉजीचे आहेत आणि त्याला परत नवीन करण्याची गरज आहे. त्याच्या संदर्भामधलं बजेट संबंधित विभागाने ते तयार करून सर्वे करून त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्या कामासाठी भविष्यामध्ये पावलं उचलली जातील. हे सगळं पूर्ण होऊन केव्हापर्यंत सगळं पूर्ण होईल? 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, मला तेही हरकत नाही. सभापती महोदय, या संदर्भामध्ये संबंधित विभाग ह्याच्यामध्ये जास्त विस्तृत मार्गदर्शन करू शकेल, कारण ह्याच्यामध्ये त्यांनी हे नाही केलं सेग्रिगेशन किंवा ते STP व्यवस्थित चालत आहेत का नाही, ETP व्यवस्थित चालत आहेत का नाही याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडे म्हणजे पाठपुरावा करतो किंवा कधी कधी त्यांना व्हिजिट देतो, सरप्राईज व्हिजिट देतो. पण त्यांनी सांगितलेलं आहे स्पेसिफिकली ब्रीफिंगमध्ये की MCGM ह्याच्यामध्ये म्हणजे सेंटर ऑफ म्युनिसिपल कॅपॅसिटी बिल्डिंग अँड रिसर्च यांच्याकडनं ते थोरो सर्वेच करत आहेत सर्व राज्याचा, आणि त्यामध्ये मुंबईचा नॅचरली एवढा मोठा लोड असल्यामुळे त्याचा करतायत आणि त्याच्याच अनुषंगाने कुठे किती लागेल हे ते करणार आहेत आणि ते आल्यानंतर रिपोर्ट त्याच्याबद्दल ते निर्णय घेतील. पण या संदर्भामध्ये ऑलरेडी KM मध्ये, नायरमध्ये आणि कूपरमध्ये त्यांनी हे प्रस्तावित केलेलं आहे. नाही, हे 2-3 महिन्यात होण्यासारखा विषय नाही, मोठा विषय आहे, कारण त्यांना जास्तीचं प्रस्तावित आहे, तर ते 2-3 महिन्यात तर होईल असं दिसत नाही. प्रश्न क्रमांक 2 6852. मग 6852 किती लोकांवर त्या ठिकाणी कारवाई केल्यात याचं पहिलं या ठिकाणी उत्तर आहे. आणि अशा प्रकारचं, कारण याच्यामुळे काय होतं, फुल विक्रेते जे आहेत ते अनेक आपल्या फुल विक्रेते सर्वसामान्य त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते, त्यांच्या रोजगारावर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करतो. तर याच्यावर आपण कॉन्क्रीट अशी काय उपाययोजना करणार आहात? मंत्री महोदय. यामध्ये आपण विविध आस्थापनांची पाहणी केलेली आहे, जवळपास 1,24,783. आपण ऑलरेडी उत्तरामध्ये ते मेन्शन केलेलं आहे. त्यामध्ये आपण यामध्ये त्यांना 3,390 ह्यांना दंडसुद्धा केलेला आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 67.54 मेट्रिक टन प्लास्टिक ते जप्त करण्यात आलेलं आहे. तर आपण ती कारवाई करतच आहोत. शशिकांत शिंदे. ही चर्चा विधिमंडळामध्ये खालच्या विधानसभेमध्ये पण झाली होती, 2 वेळा झालेली आहे, वरती सुद्धा आहे. आझाद मैदानावर महाराष्ट्रातले शेतकरी, उत्पादन शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं मोठं. आपलं शिष्टमंडळ आपल्याला भेटलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री इथं आहेत, त्यांना सुद्धा भेटलं होतं. स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे की आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतोय, शेतीपूरक असलेल्या व्यवसायाला प्रोत्साहन देतोय. हे प्लास्टिकच्या असलेल्या उत्पादन आहे. आता आपण कार्यक्रमाला, लग्नाला गेलो तरी पुढे लग्नाच्या इथे सुद्धा प्लास्टिक लावलेलं दिसतं, फुलं वगैरे.
माझी विनंती एवढीच आहे की बंदी घातली तर हे उत्पादन येतं कसं आणि तिथं लावलं जातं कसं. नॅचरल शेतीतल्या मध्ये असलेले फुल आहे, त्याचा जर उपयोग जास्त झाला तर शेतकऱ्यांना फायदा होईल. माझी विनंती एवढी आहे की आपण दंड करतोय, वसूल करतोय, कारवाई करतोय हे दाखवण्यापेक्षा हे पूर्णपणाने बंद. कॉपरम मार्केटला जर गेलं ना तुम्ही त्या लोहार चाळीजवळ, तर तिथं सगळ्या दुकानं प्लास्टिकची फुलांची वगैरे लागलेली आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, प्लास्टिक बंदी असेल, मुख्यमंत्री पण इथं आहे, तर कडक कारवाई करून महाराष्ट्रातून या प्लास्टिक फुलाच्या संदर्भातली निर्मिती बंद करण्यासाठी कडक धोरण आपण घ्यावं आणि शेतकऱ्यांना आपण दिलासा देणार आहात का? मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, प्लास्टिक आणि थर्माकोल ह्याच्यावर बंदीच आहे. आणि प्लास्टिक फुलं म्हणणार नाही मी, कोणतीही वस्तू ती आणि ते थर्माकोल जी हानिकारक आहे, ज्याच्यामुळे हानी होते, ज्याचं विघटन होत नाही, त्याच्यावर बंदीच आहे. त्यामुळे त्या पद्धतीने सगळे निर्देश दिलेले आहेत. पण आता जर आपण म्हणताय की अशा ठिकाणी मार्केट आहे आणि तिथे आहे ते तपासून कारवाई करू, संबंधित विभागाशी आम्ही आम्हाला ते कारवाई करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री आहे, महापालिका आहे, याच्यावर कारवाई करू. पण ह्याला मी फुलं असं फक्त संबोधू शकत नाही, सगळे प्लास्टिकचे आहे ते करू. जिथे आम्हाला आढळले तिथे आम्ही कारवाई करतच आहोत. अमित गोरखे. कारवाई करू, जिथे आम्हाला आढळेल तिथे कारवाई करू आणि करत आलेलो आहोत. महोदय, सभागृहात घोषणा होऊनही प्लास्टिक फुल विक्रीवर बंदी आणणारा जो शासन निर्णय अद्याप पर्यंत निर्गमित केलेला नाहीये, हा विलंब जाणीवपूर्वक केला जातोय का किंवा तांत्रिक कारणामुळं? आणि या दिरंगाईमुळं जबाबदार असलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण कारवाई करणार आहात का? आणि या संबंधितला GR आपण कधी काढणार आहात? मंत्री महोदय. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल यांच्या बंदीच्या संदर्भामधली अधिसूचना 2018 मध्ये ऑलरेडी काढण्यात आलेली आहे. 29 ऑगस्ट 25च्या अनुषंगाने परिपत्रक आम्ही जाहीर केलेलं आहे, कारण मागच्याही अधिवेशनात हा विषय आला होता. तेव्हा आम्ही ते परिपत्रक परत जाहीर केलेलं आहे की कडक कारवाई होईल, की बँक्वेट हॉल्स असतील किंवा कुठले समारंभ जिथे होतात त्यांना सुद्धा आम्ही ह्यामध्ये समावेश केले की त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये कोऑपरेट करावं. ते ऑलरेडी परिपत्रक जारी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये बंदीच आहे. अमोल मिटकरी. त्यांनी जे उत्तर दिलं हेच उत्तर त्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये दिलं होतं. प्रश्न विचार. मग बंदीच्या स्वरूपामधलं माझा प्रश्न असा आहे की क्रॉफर्ड मार्केटचा उल्लेख आता शशिकांत शिंदे साहेबांनी केला. आता फक्त फुलं दिसतात, ती माणूस गेल्यानंतरच ती ओरिजिनल फुलं दिसतात, म्हणजे त्याच्या अंत्ययात्रेवर टाकताना. बाकी सगळं प्लास्टिकच्या म्हणजे त्या आपल्या पत्रावाल्या पण आता प्लास्टिकच्या द्यायला लागल्या. प्लास्टिकवर जर पूर्णतः बंदी आहे आणि आपण आपल्या मागच्या अधिवेशनामध्ये जर हे उत्तर दिलं होतं, कारवाईमध्ये 3390 आस्थापनावरच फक्त दंडात्मक कारवाई उत्तरात सांगितलेलं आहे 1,24,783 आस्थापनापैकी. त्याच्यामुळे हा पण आकडा कमी आहे. त्याच्यामुळे माझा प्रश्न असा आहे की मागच्या अधिवेशनात आपण जे सभागृहाला आश्वस्त केलं होतं त्यानंतर आजपर्यंत किती दंडात्मक कारवाई केली गेली? मी वेळोवेळी हेच सांगते की सभागृहात प्रश्न विचारत असताना बऱ्याच वेळा ते फक्त फुलांवर फोकस करतात की फुलं बंद करा. ते नाही, तसं कसं, मी तर पर्यावरण मंत्री म्हणून उत्तर देऊ शकते आणि ते उत्तर असं आहे की प्लास्टिकवर आणि थर्माकोलवर बंदी आहे. आपण म्हणताय तेवढे आम्ही पाहणी करून ही दंडात्मक कारवाई केली, हेच त्याचं उत्तर आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठेही, आता जसं सांगितलं आपण की क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्रास करतात, ते एक ड्राईव्ह घेऊन आम्ही त्याच्यावर काम करतच आहोत, म्हणूनच ही कारवाई आपल्याला दिसत आहे. अजून ती तीव्र करण्यात येईल, पण ह्याच्यामध्ये कायद्याने त्याला बंदीच आहे. आम्ही आत्ता मागच्या वेळी 25मध्ये म्हणजे 2025मध्ये 12 ऑगस्ट आम्ही त्याच्यामध्ये 29 ऑगस्ट 25मध्ये ऑलरेडी परिपत्र काढून रिमाइंड केलं आहे की याला बंदी आहे आणि याचा वापर बँक्वेट हॉल्समध्ये करू नये. केलं तर ते सगळे जबाबदार राहतील. सदाभाऊ खोत.